श्री शिवलीलामृत अध्याय 11 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जय शिव भजनी पारायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे श्रुत म्हणे शोनकाधिका प्रती जय रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्याचा नाही मी ती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याचे वंदिती शुक्राधी सुरगण जो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरून वरिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी जे आदरे कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा करणे पुण्य विशेष बांधित निर्दोष सर्वदा अष्टतर शतन माळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख पाषाण अष्टमुख दशमुख लक्ष्मीकारक सकल मंत्र सुफल देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणी जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका ते ये विषयी काश्मीर देशीचा रूप पावन नामाधिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायध भूशूर धन्य म्हणती तोची राजेश्वर लांछन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पे सुंदर पतिव्रत मृदुभाषिणी पूर्व दत्ते ऐसी लावी जे कामिनी सुद्धा सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पावी जे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार भक्त वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लावी जे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान सापेक्ष उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेनानी प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त जो उपजाताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधाजनात्मक तारका नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव मंगळ त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लाविले वस्त्र अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जन सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वांता एकांत श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवनामावली नित्य पहावे शिवपूजा सर्वदा आचार्य करीती राव प्रधान यासकांना आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसुनी रुद्राक्ष काढीती मागोती वस्त्रे भूषण नेले वविती हे ते सर्वांची ब्रह्मनाशी अर्पिती घेती मागोती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपले व्रत राव प्रधान चिंताक्रांत म्हणती काय करावे आता तो उगवला सुकृत मित्र घराशी आला पराशर सवे वैशिष्ट्य ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वय पयनाचा जाणीता त्रिकाल ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वरिष्ठांचा नातू तत्वता राक्षस सत्र नेले केले जेने केले जेवी मनुष्याची वागती अपार तेसे जे पूर्वर होते रजनीचर ते पितृ कैवारी समग्र जाळिले सत्र करून या जनमे जये सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक वीरांची दाटावून क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वप्रिमित्रे देवी पितृ कैवारी पराशरे वाधी जर्जरपे केले ती सांगावी मूळ कथा परिविस्तार होईल ग्रंथ या लागी ध्वनितार्थ बोलितो आता कळले पाहिजे निर्धार याचा महाराज पराशर ज्याच्या नातू होय शुक्र योगींद्र तो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार घराला जाणून राव प्रधान समोरे घालती साष्टांग नमुनी घराशी आणि ती षोडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्तान वस्त्रे भूषणे देवनी राव विनोई कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडी वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्रा गज वाजी आणि समग्र रुडावे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हाशी गुड पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातायांशी नाही कुठे शोधिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समजता एक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वरांगणा मनोहर महानंद तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिताकृती पाहुणे कर्धपण तन्मय होऊनी नृत्य करीत जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र
रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्य रत्नपर्यंत राजस चंद्र रश्मी शम प्रकाश शयाजीची अभिनव दिव्य भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिष किल्लारी बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन करिता किन्नर तटस्थ होती गोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखता सकल रूप डोलविती मान तिच्या भोग काम इच्छुन भूपस भाग्य इति घरा वेशा असूनी पतिव्रता नेमिला तो पुरुष तत्वता त्याचा दिवस नसरता इंद्रसही वश नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष रोत शिवरात्र करी नेमेशी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करावी शिवाशी याचक म्हणे जे जे इच्छित ते महानंद पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण माशी अत्याधारे एक भद्रसेन सावधान कुरकट मरकट पाळलेली प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचूशी कवी कौतुके आपले जे का नृत्यकार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुरुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी लीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सव्येची महानंद करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंद त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूची चर्ची स्वहस्ते व तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पाहावया लागोनी सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदीच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखून ते आपला तन्मय झाली ते दवा पूजा करून स्वहस्तकी त्यास पेसविले रत्नमंच की तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होणी म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्व कर्माने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी म्हणून आनंद घन नमन करीतयाशी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षणी पद्धीन 3 दिवस पूर्ण संपूर्ण दाशी तुमची झाले मी तयाशी ते मानले सवेची त्यास दिव्यलिंग काढिले सूर्य प्रभेहून आगळे तेजवर्णिले नवजाय लिंग देखून ते वेळी महानंद तन्मय झाले म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेकवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दब्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने आवश्यक म्हणून ठेविले नृत्यकारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचे की तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावय अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञेवरून नृत्यशाळेत लागला अग्न जन धावू लागली बहुत चहू कडून एकची हाक झाली तिस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरली तव वातात मजत चेतला तवशा माझी उडी घालून एक कंठ पाश त्यांचे काढून कुरकुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुषे सौदागर महानंदे प्रति ते दवा म्हणे दिव्यलिंग आहे की जतन महानंदे घाबरे ऐकून वक्ष स्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दब्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग तो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून या ऐसे देखता महानंद बोलविले सर्व ब्रह्मरुंद्र लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघेत उदया चळी तेस प्रगटला कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे निर अभयंकर महायोगी
महाजोगी चंद्रकळा त्याचे शिरी नीलकंठ खंडवांग वांगधारी भस्म चर्चिरे शरीली गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यकुंडा मुंडांचे हार सर्वांगी वैशिष्ट फणीवर दशभुज मिरविती वरचेवर कंदुक झेलित ते विदहा भुजा पसरून अकस्मात महानंदेश झेलून धरित हृदयंकमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माघवर्धन ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंद विमानी बैसत दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरा समवेत चालिली पावली सकल शिवपदी जेथे नाही आधी व्याधी सुधा तृषा विरहित त्रिशुद्धी वेदबुद्धी कैसी ते नाही काम क्रोध तंद दुःख मद मत्सर नाही निशंख जेथे जेथेची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपार सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची उद्धवला गारे भक्ता कारणे निर्मिली जेथे बोसनता बोलती शिवदास ते हे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाथ पहानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्यास पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाभतील बहुतास उद्धारतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे तुकी मी धन्य सुपुत्र उदरी जलमले भद्रसेन बोलता पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्यप्रमाणे किती सांगाव यथार्थ गुरुवर्या बहुत करीती नवस एवढास पुत्र आहे अम्हास परम प्रिय करव राजस प्राणहुनी आवडे बहु तुमच्या आगमनेवरून स्वामी माझं समाधान तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाणे सांगा स्वामी माझं तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हाशी ऐकायला वाटेल दुःख हे सभा सकलिक दुःखर नवी पडेल पे प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगासे इथे मूर्खपणा तुम्हा वाटेल विषयाहुनी विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेना म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुमच्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असती जाणपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयाशी रावा एखादा धरणीशी मूर्छा येऊनी पडी येला अमात्यासहित त्या स्थानी दुःख घरी गेले हळूनी अंतपुरी सकल कामिनी आकांत करीती क्रोश धरून करुणी हाकार वक्षस्थळ पीठी रूपवर मगर आयाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे रूपश्रेष्ठ न सोडी धीर एक सांगतो विचार हे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते हे नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुंदर जागर अहम ब्रह्मा म्हणून या ते दोन्ही माया सत्य तेथून चालले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्व असे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टीकर्ता दुर्हीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थितंत्य करविता विधीस म्हणे सृष्टी पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान शिव म्हणे तया लागून चारी वेद उपदेशीले चाहू वेदांचे सार पूर्ण होतो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनेत्रयी असे ना बहुत करी हा जतन त्याहुनी अनेक थोर नाही साधन या रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय गती पडती त्यांच्या दर्शनी जीव धरती मग कमलोद्भत एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासोने भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य न्यासेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाधपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडली पुत्र नगर पास सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले मग यमे विधी लागून पुसणे अभैक्ती कृत्य निर्मिले दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचारली त्याशी मच्छर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने हे जाऊन यमपुरीस महानगरी पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पयुषी होती नाना रीती जाचनी करा शिव थोर विष्णू लहान पहरी विशेष हरगवण ऐसे म्हणती जे तया लागून आणून नगर की घालावे रुद्र अध्याय नावडे ज्याशी कुंभी पाकी घालावे त्याशी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुध रुद्रावधार वर्तने करी शिवावरी अभिषेक धाराधारी मृत्यू दूरी होय साच अथवा शतघट स्थापुनी दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुनी अभिसिंचन पुत्रा करी नित्य सदा
षडा सहस्र वर्तने पूर्ण शोणीपाळा करी सप्तदिन राये व धरिले तृढचरण सददद होनी बोलत सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी तो आचार्य तत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनेक सांगती ते बोलावणी आत्ताची आणि तो आरंभी मग शास्त्र विप्र बोलावणी जाशी रुद्रानुष्ठ आणि भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परधारा आणि परघन त्यास वामनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्र रथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीत ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण वेचला व्यासपीता घेऊन सहस्र गट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले स्वधुर्णीचे ललित भरले पूर्ण त्यात अम्र पल्लव घालून रुद्रघोष गर्जित तरले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्र संख्या झाले दिवस 7व्या दिवशी माध्यान्निक आला चंडास मृत्यू समया येत धरणीस बाळ मूर्छित पडेल एक मूर्त निश्रेष्ठित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकार रुद्रोद्धक शिंपुनी सावध केला राजनंदन त्याशी पुषित वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खंदीरागारासारखी तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्याशी साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते जे जैसे गभस्ती दिगंत मंथ सहारी भस्मांगी व्याक्रमरदी सती दशहस्ती अयुधे ते महाराज घेऊन माझं सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुष अशी धरून तरी न करीत ताडन गेले ते वेशे पुत्रमुखीचे एखादा उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्रह्मणाशी घालती नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडलोळे शिवनाम गर्जत तयवेळी वेद सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंख करचे अवघ्यात थोर मुखध्यायी महाशुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार भृंगे कहाळ थोर शयनापार वाजवी चंद्रनना धडकती भेरी नादन माय नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षडशान्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत नोनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागी भंडार मुक्त केले राजेंद्र म्हणे आवडे तितुके भरास एक सारे मागे पुढे पाहू नका सर्व याचक गेले तृप्त पुरेपुरे याची ऐकती माता धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होता असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वनी की काशी क्षेत्रावरून स्वरधुनी तो की श्वेतोत्पल्ले मृडानी रमणलिंग अर्चिले की निरदैवास सापडे चिंतामणी शुद्धिता पुढे श्रीराब्धी नेये धावनी ते कमलोद्वनंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवंती नंदन औप्तपाधी कमलायुध हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाणवते जे का सर्वाते तो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्य दिशा करत कमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडून पुनःसृष्टी करणार मागुतेने अन्याय विलोकित नयने दंडे ताडील शुक्राधिका तो नारद देखून तेच क्षणी कुंडातून मूर्तिमंद निघे अग्ने दक्षिणाग्री महापत्य अहवनी उभे टाकले देखता पराशराधी सकल ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमती षोडोपचारी पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडून म्हणे स्वामी अति इंद्रिय दृष्टा तू त्रिभुवन गमन तुझे सर्व काही देखले सांग पूर्व नारद मनी मार्गे येता शिवदूत चौघे देखले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसूत एका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होताशी भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चयी तो सार्वभौम होतील तत्वता रुद्रा महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी
मृत्यूचिन्ह खंडांतर थोर होते हे महात्व पुण्य निरसोनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपरावे कष्टी बहु मग उभा टाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णावर्ध हिमनगजामात अपराध न कळला घडला हा ऐसे नारद सांगतात. एक क्षणी राये पायावर घालली लोटांगणी अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे शत रुद्र करिता निशेष शतायु शिव होई तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही ते तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असोयावरी ब्रह्मसुत अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन राहे शतपद्य धन देऊनी तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला ते भद्रसेनाख्यान जे पडती त्याशी होई आयुष्य संपत्ती ज्याशी काळ न बाधे अंती वंदुनी नेती शिवपदा दश शत कपिला दान एकता पडता घडे पुण्य केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती. श्रवण करिता हा अध्याय त्रिकाल वाचिता गणांतर दूर होती. यावर कलियुगीत निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान ह्याची निर्धार मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला. ते काळी मग प्रधान समवेत राव जाता झाला. तपोवन शिव अनुष्ठान रुद्राध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बसवून त्वरित राव प्रधान गेले. मिरवित विधी लोक वैकुंठ वासव बहुत सोयीचेने करुणी राहिले. शेवटी शिवपदाशी पावनी राहिली. शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणारा मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व थाई जे येथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस जे निंदी तो चांडाळ निशेष त्याच्या विटळ न भावा त्याच प्रवसुनी वांज झाली माता त्याच्या संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणे जे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या गृहसदनास न जावे ते त्या जावे जीवे भावे जेविला सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विषतोय मूर्ख व्यसती त्याची पंथीस त्याची मृत्यू आला या गोष्टीच संदेह काही असे ना असे सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीलामृत जेना घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्याशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याची घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्ण हृदया जंब मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंग विटेत कालत्रयी शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोंद खंड परिसोत सज्जन खंड एकादश अध्याय गोड हा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.